फायनली आपण आता बावधनमध्ये पोहोचलेलो आहोत. जाऊ दे, आपण आईस्क्रीम खाऊया. बाकीचे कुठे आहेत काय कळत नाही. गणपती बाप्पा म्हणजे प्रेमच आहे यार. मग कुठे का असे ना, काय बोलतो. मग तो लालबागचा राजा असो किंवा वाईचा आपला ढोला गणपती, सेमच आहे आपल्यासाठी. परत मामा मामींना पण खूप प्रेम. त्यांनी आम्हाला म्हणजे जेवल्याशिवाय सोडलं नाही. हे आपल्या सातारच्या माणसाचा जिव्हाळा आहेच. आहे की नाही. भेटू मामा मामी आता त्या बादशाच्या याला बर्थडेला येतो आम्ही. बाबूची बर्थडे यायचं बरं का. हा. नमस्कार मंडळी, मी शिवम जाधव स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ शिवमवरती. तर आजचा खास ब्लॉग आहे तो म्हणजे आज अचानक प्लॅन झाला आपल्याला. तो म्हणजेच आपण चाललेलो आहोत बावधनच्या बगाड यात्रेसाठी. आणि सर्वजण आपण पहिल्यांदाच चाललो आहेत आणि अनुभव एकदम वेगळा असणार आहे. आपल्यासोबत असणार आहे आदित्य, प्रकाश, पवन आणि आकाश आहे, तो बघा येतोय मागून. आणि अजून एक आपला वड्याचा मित्र आहे आकाश. आपण सर्व एकत्र जाणार आहोत आणि फुल मजा येणार आहे, कारण पहिलंच वर्ष आहे सगळ्यांचं आणि एन्जॉय करूयात. हा बघा आकाश. जाऊयात आता, निघूयात. आणि आत्ता वाजले 10:15 संध्याकाळीचे आणि उद्या यात्रा बावधनची आपली आणि निघूयात आपण आता गाडीने आपल्या. चला. हा बघा अचानक ॲड झालाय सौरभ. मला वाटलं भंकच घेतात मगाशी, सायकल घेऊ नको वगैरे. अचानक वाईल्ड कार्ड एंट्री. हा बघा बसा झोपलाय आरामात फुल. आता निघूयात, घेऊयात गणपती बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला जाऊयात. आलो आपण वाड्याला आणि आपला मित्र बघा. इकडे इकडे. हा बघा पारस आला नाही, काहीतरी आहे विषय. आला असता. विषय दाखवतो. मम्मी पप्पा आले की नाही? आत्ता झाली मम्मी. विचार ना मम्मीला. विषय आहे मित्रांनो, आमचे खास बाबा होते. आजच विलन झालं त्याच्यामुळे. नाहीतर आला असता तो. आलो. आकाश कुठे आहे? मला फोन केला तू आलायस, त्याच्या आधी मी आलो. काय यार, त्याला तरी फोन केला लवकर माहिती आहे का यायसाठी. इथं खाली बस. आता मागे बसव ना त्याला. खाली बस. लेट आला ना. चल घरी ये, चल जेवायला. जेवून आलो आता, जाऊ दे पुढे जायचं. वाजल्या बघ किती, 11 वाजा आल्या. बाईक वरती गरुड घेऊन. गरुड घेऊन. प्रज्ञेश कुठे आहे? जेवायला बसला. लवकर नाही होत. आरामशीर. बोल ना. पेढे घेऊन आला बघ पेढे. चल लवकर बस, मागचं ओपन आहे. ओपन आहे जा. दाब ना. असं दाब ना. झालं ओपन बघ. बॅगा एका साईडला टाकल्या सगळ्या. बॅगा कुठेतरी एका साईडला टाक आणि बसून घे पटकन. अरे बॅग ठेवून बॅगेवरती जाऊ आरामात. वाघ दिसलाय. प्रज्ञेश भाई आलाय. चल चल बस, गाडी जागा आहे. अरे चाल ना. जीटी कुठे ठेवली आपली? जीटी घेतोय आपण. काय बोलतो? आलो परत पेढे घ्यायला. जीटी पप्पाने घेतली का? तो मोठा विषय आहे. पप्पानी जीटी घेतली का? हो विषयच नाही. मला गावातला ती बुक करायला जाणार. चला जाऊया. चल चल नीट जा, चल. जाऊ दे. जा जा आरामात चल. पाया पडलो मी. खायला पण हे लिंबू टाक, लिंबू. मेन आहे तुमच्या बाबा. सगळे झोपले. चल गाणी विनी लावा. बजेट चल भावा भेटू चल ना. डायरेक्ट इकडनं आता खालीच असेल, काय एवढं टेन्शन नाही. त्याला प्रसाद जास्त लागतो. हा घेऊन येतो प्रसाद. प्रसाद घेऊन येतो. चल. कंपनी आहे बोलतात. मदनशीर मित्र. काय बोलतो? झाला प्लॅन सक्सेसफुल का? आपल्याला एवढं
बघा एक्सप्रेस वे संपला आणि आता आपण इथे थांबलो हॉटेलवरती फूड कार्ट. आता जाऊयात जरा थोडंफार काय खाऊ वाटलं तर खाऊयात आणि फ्रेश होऊन थोडं निघूयात परत. आपली गाडी खतरनाक. आपण गावावरून येताना दरवेळेस इथेच थांबतो फूड कार्निवलला. जाऊयात थोड्या वेळाने. आता आपण आलोय SKच्या CNG पंपवर. अरे तुझा पंप आहे मावशीचा आणि तुझा. खरेदी केलाय CNG भरूया आणि मग जाऊयात पुढे. मग जाऊयात पुढे आकाश खुदे प्रकाश खुदे. पुढे पुढे आपण आता खंबाटकी घाटामध्ये पोचलो आणि आता आपली ऑलमोस्ट साताऱ्यामध्ये एंट्री होणार आहे. घाट संपलं आपलं. झोपले दादा. एकदम चांगली झोप आल्या. मस्त झोपलेलो दादा मस्त आहे की. धाबे बिबे असतील ना इथे. तुझा पाठी गेला नाही धाबा होता ना. मॅप्रो गार्डन आता झालं फायनली. आता पोचलोय आपण प्रकाशच्या गावाला. आता इथे गाडी पार्क करून आपण इथे समोर प्रकाशच्या घरात जाणार आणि जाऊन आता थोडा वेळ आराम करत वाईमध्ये आत्ता सध्या आपण. आणि पोचलो. बराच वेळ झाला बघा. हे बघा 5 वाजले कारण ट्रॅफिक लागला आपल्या लोणावळ्याला. ट्रॅफिक नसतं लागलं तर मग आपण लवकर आलो असतो. लग्न करून टाकू काय वधूवर सूचक केलं. नको 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 तुझंच करूया. आता चांगली लाईफ चालली तर बघवत नाही का तुला. ते पार्क करून येतील. आता जाऊयात थोडा वेळ आराम करूयात आणि मग निघूयात सकाळी बघायसाठी. बघा आपण आता वाईमध्ये आणि याच्या आकाशच्या घराच्या टेरेसवर आलो आपण. हा बघा हा SK सगळ्यात लेट उठलाय. काय वाटतं का नाही. आणि आलंय एवढं लांब झोपायला बागाड बघायचं सोडून. चिन्या वाकी. आणि हा बघा घरातून घराच्या टेरेसवरनं ढोल्या गणपती आपल्या कळस दिसतो बघा हवाला. किचनमधून पण दिसतो. आणि हा जो कळस दिसतो ना आपल्याला तो ढोल्या गणपतीचा आहे. आता तिथे पण दर्शन घ्यायला जायचं आपल्याला. आणि कृष्णा नदी आहे समोर. या साईडला मांडरगावची देवी आहे. आणि पूर्ण आपली पर्वतरांग बघा आपली एकदम भारी. हे कुठे बघायला भेटतं. वाईमध्ये साताऱ्यामध्ये बोल. वाईमध्ये सातारा. का आकाश भारी आहे की नाही. हो हो अरे हो. हे आहे ना लोकांचं टॉयलेट आहे मध्ये बाजूवाले. इथे आपल्या इथे कोणतरी गेलाय म्हणून लाल्या आपला तिकडे गेलाय दुसऱ्यांच्या इथे. आपल्या इथे नंबर लागले. हा अंघोळ वगैरे करूया मस्त की जाऊया डायरेक्ट बघाड यात्रा बघायला. आणि बघूयात काय काय होणार आहे. पडतोय. अरे हात तर दाखव. हात धुवायला गेला. एकदम भारी विभाग आहे मस्तच. डोंगर पण एक नंबर वाटलं. सगळे एकदम लाईन आहेत असेच चारी साईडने.
मस्त वाटतं. या साईडला शेत वगैरे एकदम भारी आणि इथे नदी जवळ असल्यामुळे एकदमच भारी. तर झाली आपली तयारी, कपडे बिपडे घालून पद्धतशीर. आता हे बघा यांची होळी चालू आहे, यांची आज गावची होळी आहे. पांढरा घातलाय एसकेने. हा बघा सादरा लेंगा रंगवतीला पोर सांगू काय रंगवायसाठीच घातलाय, खास मागवलाय. सांगू काय रेसकोट हे भाऊ इकडे हे नको आताच नको रे, नंतर. मग जाऊयात आता. मस्त गाडी बिडी रेडी आहे, सगळे रेडी झालेत आणि आता आपण निघालो बघा यात्रा पाहण्यासाठी. बघा लालू भाई कसं वाटतं एकदम ठीकठाक नाही का? एकदम नादच. बघा बघा रे, आता मला कोण भेटते ते लग्न करून टाकतो इथे. नवस पेळायला लागेल ना. गॉगल बिगल घेऊया मस्त आहे की. फेमस आहे माहिती आहे सदान. बघा ऑलमोस्ट आता आपण पोचलो आहे बावधनमध्ये आणि हे बघा सर्व आपल्याला बैल वगैरे दिसतात. आपण पुढे नाही चाललो ना, हे मागे बैल होता म्हणलं आपण पुढे नाही चाललो ना. बघ एकदा विचारून, गाड्या लागल्यात बघ इकडे सगळ्या. जवळच कुठेतरी बघायला इथे गाड्या लागल्या सर्व. बघा जत्रा पण भरले प्रॉपर एकदम, सगळं काय काय जत्रेत दोन्ही साईडला ते पण. तर मंडळी फायनली आपण आता पोचलेलो आहोत बगाड यात्रा पाहण्यासाठी बावधनमध्ये. आणि हा बघा आकाश आपला चालतोय इकडे. मागाची व्हिडिओ नाही झाली शूट माहितीये का. खरं झालं इंस्टा आज बगाड यात्रेला शूट करायला. आमचा खूप दिवसापासून प्लॅन चालू होता, सक्सेसफुल झालाय फायनली. चांगले चांगले फोटो काढणार आहोत बगाड यात्रेचे. नक्की माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती बघा. माझा इंस्टाग्राम युजर नेम आहे आकाश एमओव्ही. आकाश एमओव्हीला एकदा विजिट करा आणि भावाला इज्जत द्या, फुल इज्जत. आणि बघूयात आपण, फुल मजा येणार आहे. बघा रस्त्यावरती सगळे चालतात, अर्धे गुलाबात पण भरलेले आहेत. आपले मित्र पण पुढे थांबले तिकडे जाऊन. जाऊयात, मजा तर येणार आहे फुल. आणि गेल्या वर्षीपासून आपण म्हणजे 2-3 वर्ष सलग रील्सच बघत होतो, रील्स व्हिडिओज सगळं बावधनच्या. पण यावर्षी आपण स्वतः इथे अनुभव घेण्यासाठी आलो. खरंच भारी वाटतंय. तर बघूयात काय काय होणार आहे. तो मस्त होता. नाही मारत रे, मस्त. राजा याच्यासोबत एक फोटो काढलाय, दाखवतो तुम्हाला. आकाशने काढला, एक नंबर फोटो काढला. तुझा फोटो तो व्लॉग मध्ये दाखवूया आपण, फक्त वॉटरमार्क टाक. खतरनाक आला, एक नंबर मस्त. जाऊयात पुढे बघूयात अजून. या साईडला पण आहेत बरेच बैल, खिल्लार बैल आहेत आपले. आणि एकदम भारी असे जातीवंत खिल्लार बैल आहेत. ज्या हाईट बघायला तर एकदम मस्त, एकदम हायटेड आहेत. काय बोलतो बाकी हाईट कसले? मस्त आहे, 7-8 फूट हाईटची बैल आहेत. मग तेच ना, मस्त नाच करतील. आवडली बैल, आवडली एकदम. हाईटला आपल्यापेक्षा पण उंच अशी एकदम धिप्पाडच्या धिप्पाडची, पण एकदम तब्येत पण भारी त्यांची. तब्येतीने पण भारी आणि हाईटीला पण मस्त, एकदम भारी दिसतात. आणि सगळे पांढरे शुभ्र आहेत. इकडनं जाणार ती म्हणजे विचार कर, ह्या रानातनं बगाड खेचत असे वर जाणार. त्याला टायर असेल ना खाली ना? बघायला टायर असेल, ते पण लाकडाची. मजा येणार, एक नंबर वाटतंय. पुढे जाऊन बघूया अजून बघा. या बैलांची वारी असते, इकडनं यायची ते मग यांची वारी माशी पुढे बघा. हे बैल पण आहेत.
आता आपल्या ह्याला बगाडाला झोपली जाणार आहेत थोड्या वेळाने. आणि या बैलांमुळेच खरी तर बगाडाला आपल्या शोभा आहे. आणि सर्व गुलालात कसले भारी दिसतात बघा, एकदम मस्त. हे बघा देवाचे घोडे बघा आपल्या समोर आहेत. देवाचे घोडे तर दिसले, अजून नंदी वगैरे दिसले. आलं बघायला आलं. काष्टी जातात सांग मला. आपले दोन बरेचसे खाली येत आहे. या ठिकाणी बगाडामध्ये काम हे बघा पालखी आहे भैरवनाथाची. भैरवनाथ मारुती सोनवलकर 100 रुपये. इथे सर्व यात्रेकरूंसाठी पाण्याची सोय केलेली आहे. पाणी या साईडला देणगी कक्ष, समोर पालखी आणि इथे बगाड. अतिशय सुंदर असं दृश्य आणि गर्दी तर खूप आहे. जाऊ दे, आपण आईस्क्रीम खाऊया. बाकीचे कुठे आहेत काय कळत नाही. आवाज तर दिला टेम्पोमधनं. प्रकाश खुदे आपले पाहुणे इकडे बागच्या ट्रॉली जवळ आहे, पण अजून काय प्रकाश खुदे आला नाही. तोपर्यंत आईस्क्रीम खाऊया. ते काय भेटतात की नाही काय माहिती. नेटवर्क मध्ये जाऊन बघूया त्यांना. चावी आकाशकडे भेटेल काय नाही असेल इकडं. बघूया तोपर्यंत खाऊन घेऊया कुल्फी आणि मग परत बघूयात बघा आडी आता. सकाळपासून 25 लोकांच्या घरात ट्रेन गेलेल्या आहेत. मुलांची सुट्टी गेलेली आहे. आम्ही निघालोय आता. ट्रॅफिक केवढं बघा. वाट लागली. कमीत कमी आता पाऊण तास होऊन गेला आम्हाला. 1-1.5 तास झाला. 1.5 तास होत आला बाबा. आता वाजलेत 5.
5:10 झालेत. आम्ही आत्तापर्यंत वाईमध्ये कुठेतरी दुसरीकडे जायचा प्लॅन होता फिरायचा, तो फिरलो असतो पण काय फायदा नाही. आता लेट झालं. आता डायरेक्ट मला वाटतं प्रकाशच्या घरी जाऊन मुंबईला निघावं लागेल. ट्रॅफिक पण जाम आहे, पूर्ण भरलं आहे, पूर्ण पॅक आहे. तर म्हणजे आता आम्ही आलोय, कुठे आलोय? गणपती घाटावर. कुठचा गणपती? ढोला गणपती. आकाशच्या गावचा गणपती म्हटलं तर काही विषय नाही. जाऊन येऊया, पाया पडूया गणपतीचा. आणि आपण रीलमध्ये वगैरे बघितलं गणपती बाप्पा मस्त आहे एकदम. आणि हे त्याचा मंदिराचा कळस आणि त्याच साईडला यांचं घर आहे. तिथून आपल्याला गणपतीचा कळस दिसतो हा मंदिराचा. बघा इथूनच आपल्याला मस्त एक मूर्ती दिसते बाप्पाची आपली. गणपती बाप्पा म्हणजे प्रेमच आहे यार. मग कुठे का असे ना, काय बोलतो? मग तो लालबागचा राजा असो किंवा वाईचा आपला ढोला गणपती, सेमच आहे आपल्यासाठी. आणि हे बघा इथे कृष्णा नदी, ते प्रसादाचे स्टॉल आहे सगळे. जा चला, मस्त असा कळस. ते कोणतं मंदिर आहे राहुल? हे कोणतं मंदिर आहे? शंकराचं आहे का? मस्त आहे ते पण. जाऊयात आणि दर्शन घेऊयात मस्त आहे की. चल ना इथे जाऊन या, उघड्या जवळ. हे बघा एकदम भारी असं मंदिराचं दगडी बांधकाम आहे. आणि इथून पण आपल्याला गणपती बघायला भेटतो, अतिशय सुंदर असा. आणि ते बघा 1762ची हे म्हणजे मंदिराची हे केलेली आहे स्थापना आणि बांधलेलं आहे पूर्ण, एकदम भारी. आणि एवढं जुनं मंदिर आहे, 1762. आतमध्ये न्यायला मोबाईल अलाउड नाही, तर आपण बाहेरूनच शूट करूया. अतिशय सुंदर असा बाप्पा आहे आणि त्याचं दर्शन घेऊन येऊयात आपण आता. आणि हा सुंदर असा गाभारा. आम्ही आतनं आलो आणि आम्हाला ते महाराज आतले बोलले की 263 वर्ष झालेत गणपती बाप्पाला आणि मंदिराला. म्हणजे विचार करा किती जुनं मंदिर आहे आणि किती पिढ्या आपल्या इथे येऊन दर्शन घेऊन गेले असतील. आणि प्रत्येक आता सातारकरमधले प्रत्येक पिढीतली माणसं कोण ना कोणी इथे येऊन गेलेच असतील पाया पडून. किती सुंदर असं मंदिर आहे बघा, एकदम दगडी बांधकाम असं भारी आहे. आणि आता जाऊया शंकराच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊयात. जाऊन आले आतमध्ये, चला मग जाऊया. चला चला, हा शंकराचं मंदिर आहे, चला जाऊन येऊया आतमध्ये, बघूयात काय काय. बघू शकता अतिशय सुंदर असा नंदी इकडे या महादेवाच्या मंदिरामध्ये. पाया पडूया. हा मस्त असं गाभारा असं. आता आम्ही प्रकाशच्या मामा मामींच्या इथे जेवण केलं आणि मग निघालो आता मुंबईच्या प्रवासासाठी. आता वाजलेत 10. प्रवास सुरू. हा परतीचा प्रवास कायम नकोसं वाटतं, पण जावं तर लागेल कामासाठी. मजा आली, खूप खूप मजा मजा आली. एक माणसाचं नाव सांग, अख्खं गाव पूर्ण करतोय. खरंच मजा आली. पण एक म्हणू शकतो सातारकरांचा जिव्हाळा आज पण बघितला आपण की जेवल्याशिवाय त्यांनी सोडलाच नाही आपल्याला. प्रत्येक घरात, आपल्या घरात आता सातारा जेवढे पण आपण आता मागे पण फिरायला आलो तेव्हा पण जेवल्याशिवाय कुठूनच सोडला नाही आपल्याला. हे आज पण बघायला भेटलं आणि हा जिव्हाळा सातारामध्ये आल्यावर बघायला भेटतोच. कसं वाटलं आमची माणसं? खूप भारी, खूप भारी आहेत ना. कोल्हापूरवाले नाही म्हणजे तेच रे, आपले घाटावरचे सगळेच रे. म्हणजे कोकणावरचे काय ते आम्ही आलो नाही ना अजून. तुमच्याकडे आम्ही बघूनच कसे पाठवतो आम्हाला. आत्ता बोलवतोय इतका वेळ का नाही बोलावला.
नेक्स्ट ट्रिप माझ्या गावी जाऊया. बघूया. बघूया काय बोलला आता. शब्द लक्षात ठेव. आम्ही अजून गेलो ना काय कोकणला म्हणून बोललो आम्हाला कधी नेतोयच ते बघूया पहिले. तू सांग कधी येशील, तुला सुट्टी नसते. काय नाही बघ कारण हा स्वतः माझी कारण हा देतो. उचलतो तिकडे बसा त्या साईडला बस ना. त्या साईडचे पण तुझं आहे. जाऊया दादा. हे आकाश चल बसलाय काय. चल जाऊया लवकर तयारी कर. मी आजच्या दिवस थांबला सकाळ सकाळी जावा. इकडे तुझं नाव सांग एकदा ह्याच्यात. नाव सांग. माझं नाव अमित. अमित भावा फिरायला नाही आलास आमच्यासोबत मग पुढच्या वेळेस तुला घेऊन गेल्याशिवाय फिरणार नाही. मी जेव्हा बसलो होतो तुम्ही निघून गेला लगेच. मग राहुल आला विचार आमच्यासोबत फिरला हरवला पण फिरला आमच्यासोबत. जाताना आणि येताना तेवढा होता एवढं नक्की. परत मामा मामींना पण खूप प्रेम. त्यांनी आम्हाला म्हणजे जेवल्याशिवाय सोडलं नाही. हे आपल्या सातारच्या माणसाचा जिव्हाळा आहेच. आहे की नाही. भेटू मामा मामी आता त्या भाचीच्या याला बड्डेला येतो आम्ही. बाबूची बर्थडे यायचं बरं का. हा तेव्हा येणार नक्की. हे आकाशला ठेवून घ्या तुम्ही. चला येतो मामा मामी. येतो चला बाय. बाय बाय. तर मंडळी फायनली आपण आता मुंबईमध्ये पोचलेलो आहोत. थोडंफार खोकला वगैरे झालेला आहे पण ठीक आहे. आता 3:30 वाजले डॉट आणि आपण निघालो होतो 10:30च्या दरम्यान. 5 तासात ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. आपण उतरले बॅग घेतले. आता मजा आली. ट्रिप तर एकदम भारी झाली आणि आता फायनली पोचलेलो आहोत आपल्या इथे. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.